मित्रांनो, सर्वांचं मी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 22 जानेवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी पंजाब. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून अलोक आराधे यांनी शपथ घेतली? ऑप्शन ए 42, ऑप्शन बी 44, ऑप्शन सी 46, ऑप्शन डी 48. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 48. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या यावर्षीचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 50, ऑप्शन सी 65, ऑप्शन डी 75. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 50. तरचा प्रश्न क्रमांक 4. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक वापर कोणत्या भाषेचा करतात? ऑप्शन ए मराठी, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी इंग्रजी, ऑप्शन डी तेलुगू. याचा आन्सर आहे ऑप्शन सी इंग्रजी. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक वापर करण्यात येणाऱ्या भाषेमध्ये हिंदी या भारतीय भाषेचा किती टक्के वापर होतो? ऑप्शन ए 14, ऑप्शन बी 18, ऑप्शन सी 22, ऑप्शन डी 24. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 24. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या सेबी अध्यक्षा कोण आहेत? ऑप्शन ए माधवी पुरी, ऑप्शन बी नताशा माथुर, ऑप्शन सी वर्षा मीना, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए माधवी पुरी. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा राज्यातील कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे? ऑप्शन ए पालघर, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी सिंधुदुर्ग. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मुंबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना कधी झाली होती? ऑप्शन ए 26 जानेवारी 1975, ऑप्शन बी 26 जानेवारी 1980, ऑप्शन सी 26 जानेवारी 1947, ऑप्शन डी 26 जानेवारी 1952. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 26 जानेवारी 1975. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर इंग्रजी भाषेचा किती टक्के वापर होतो? ऑप्शन ए 24, ऑप्शन बी 42, ऑप्शन सी 43, ऑप्शन डी 34. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 43. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. देशातील कृषी विद्यापीठाची 2024ची मानांकन यादी केंद्र शासनाने जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील किती कृषी विद्यापीठाचा समावेश आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी एकाही कृषी विद्यापीठाचा समावेश नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन डी एकाही कृषी विद्यापीठाचा समावेश नाही. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकन संरचना संस्था यांच्या 2024 च्या मानांकन यादीत भारतातील किती कृषी विद्यापीठाचा दर्जेदार व गुणवत्ता प्रधान कृषी विद्यापीठ म्हणून समावेश करण्यात आला आहे? ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 30, ऑप्शन सी 35, ऑप्शन डी 40. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 40. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. ग्लोबल रिस्क रिपोर्ट कोणत्या संस्थेमार्फत प्रसिद्ध केला जातो? ऑप्शन ए जागतिक आरोग्य संघटना, ऑप्शन बी जागतिक व्यापार संघटना, ऑप्शन सी जागतिक आर्थिक मंच, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जागतिक आर्थिक मंच. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय मानांकन संरचना संस्था यांच्या 2023च्या मानांकन यादीत महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाचा समावेश होता? ऑप्शन ए महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, ऑप्शन बी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, ऑप्शन सी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. केंद्रीय मनुष्य व विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकन संरचना संस्थेनुसार 2024च्या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर कोणती संस्था आहे? ऑप्शन ए IARI दिल्ली, ऑप्शन बी पंजाब ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट, ऑप्शन सी PDKV अकोला, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए IARI दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर
स्वाक्षरी केली आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी इस्रायल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमेरिका. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.